मागच्या भागात आपण पाहिलं की अयांश आणि तन्वी गप्पा करत होते. तेव्हाच अयांश एकटक तन्वीकडे पाहत होता. तेव्हाच तिने टाळी वाजवत म्हटले, ओ कुठे हरवला आहेस? बोलून पोट भरलं नसेल तर जेवण आणू का? तिने ज्या अंदाजात हे म्हटले त्याने अयांश पुन्हा एकदा हसू आवरू शकला नाही. त्याने मान हलवून होकार दिला आणि आपले कपडे काढू लागला. दुसरीकडे तन्वी बाहेर गेल्यावर त्याने खोल श्वास घेत स्वतःशीच पुटपुटले, जर असंच चालू राहिलं तर ती समजून जाईलच. माहीत आहे हे सांगणं खूप मूर्खपणाचं वाटतं, पण काय उपयोग? समजून घेण्याऐवजी ती चुकीचंच समजेल. आणि तसंही तिला यावर विश्वास नाही ना, ती माझ्यावर प्रेम करते. मग मैत्री गमावण्याचा धोका का घ्यावा? इकडे साखरपुड्याच्या तयारीत शालिनीजी स्वतः अजिबात आराम करत नव्हत्या, पण नेहमीप्रमाणे सुबोधजींचे सगळे काम त्या आधीच करून टाकत होत्या, जेणेकरून नंतर त्यांना राग येऊ नये. घरात अनेक नोकर होते, पण त्यांनाही तयारी कशी करायची हे शिकवावे लागत होते. सकाळचा नाश्ता टेबलवरून उचलताना शालिनीजी हळू आवाजात म्हणाल्या, सौरवी खरेदीला जायचं म्हणते. ठीक आहे, ड्रायव्हरला घेऊन जाऊ द्या. सुबोधजी शांतपणे म्हणाले. मी म्हणत होते की म्हणजे तन्वी तिला अमायरासोबत पाठवू का? शालिनीजींचे शब्द अडखळले. सुबोधजींनी तिरक्या नजरेने त्यांच्याकडे पाहिले आणि लगेचच कडक आवाजात म्हणाले, नको, तुमची सून खूप हुशार आहे, अगदी तुमच्यासारखी. तुम्ही तर नातेसंबंध जपण्यात जीव ओतता ना, मग एक चांगली सासू बनून तिला घराच्या शिस्तीचे धडे द्या. माफ करा राणासाहेब, पण शिस्तीच्या नावाखाली दबाव टाकायला शिकवू शकत नाही. पत्नी म्हणून तुम्हाला विचारलं, पण आई म्हणून माझ्या मुलीला कैद करणं मला मंजूर नाही. शालिनीजी निर्विकारपणे म्हणाल्या आणि पुढे निघून गेल्या. सुबोधजी आश्चर्यचकित झाले. आज पहिल्यांदाच त्यांनी असा परखड प्रतिसाद ऐकला होता, त्यामुळे ते स्तब्ध झाले. इथे सासू सुनेवर प्रभाव टाकत नाहीये, उलट सूनच सासूला आपल्या रंगात रंगवते. त्यांनी चिडून मुठ्ठ घट्ट दाबली. तेवढ्यात त्यांच्या कानावर आवाज पडला, सासरेजी, तुम्हाला जरा उशिराच कळलं. तुम्हाला मी जितकी उद्धट वाटते तितकेच तुम्ही मला माझ्या वडिलांचे मारेकरी वाटता. हद्दीत राहा मुलगी. सुबोधजी संतापले, पण तन्वी हसली. माझं नशीबच भारी आहे, नाहीतर बहुतेक ठिकाणी सुनेची लढाई सासूशी असते, पण इथे तर माझे सासरेच सासूप्रमाणे वागतायत. काही हरकत नाही, तुम्ही सुरू ठेवा आणि मीही सुरू ठेवेन. पण एक लक्षात ठेवा, मी शालूबाई नाही, जे तुमच्या बंदिशांना तोडण्याची हिंमत ठेवूनही गप्प बसेल. तन्वीने आत्मविश्वासाने आपलं मत मांडलं आणि निर्धाराने त्यांच्याकडे पाहत पुढे निघून गेली. सुबोधजी संतापाने पेटले. दुसरीकडे बाहेर येताच तन्वी आनंदाने उडाली. बरोबर आहे, जितकं सासरेजी चिडतील तितकं त्यांचा राहिलेला सगळा राग एकटाच निघून जाईल आणि कदाचित मग त्यांच्या डोक्यात आणि हृदयात काहीतरी शहाणपणा शिरेल. ती स्वतःशीच बोलत होती, तेवढ्यात कुणीतरी तिच्या खांद्यावर हात ठेवला. घाबरून ती किंचाळली, पण समोर अमायरा दिसताच तिला हायसं वाटलं. थँक गॉड, मला वाटलं गब्बर सासू आली. अमायरा गोंधळून म्हणाली, वहिनी, मोठी मम्मा तर खूप चांगले आहेत. अगं, मी माझे पूजनीय सासरे उर्फ गब्बर सासूमालाच म्हणते, तन्वीने मुद्दाम ठामपणे सांगितले. हे ऐकून अमायरा खळखळून हसली. बडे पप्पा, अगदी गब्बर टाईपच वाटतात, तिने पटकन म्हटलं आणि लगेच स्वतःची जीभ चावली. दुसरीकडे रेयांश सुबोधजींच्या सांगण्यावरून ऑफिसमध्ये तर गेला, पण तिथेही त्याचं लक्ष काही मुलींमध्येच होतं. काही मुली तर त्याला पाहताच त्याच्याकडे आकर्षित होत होत्या. अयांश अतुलजींच्या कॅबिनमधून जात असताना रेयांशच्या कॅबिनकडे सहज त्याची नजर गेली. टेबलावर एक मुलगी रेयांशच्या अगदी जवळ झुकून बसली होती आणि तो हसत तिच्याशी गप्पा मारत होता. त्याचे हात तिच्या पाठीवर बाहूंवर फिरत होते. हे पाहताच अयांशचा संताप अनावर झाला. त्याने एका झटक्यात दरवाजा उघडला, त्यामुळे ती मुलगी दचकली आणि पटकन उठली. रेयांशने अयांशला पाहताच चेहरा वाकडाच केला. अयांशने त्या मुलीकडे एक कटाक्ष टाकला आणि मग दुसरीकडे पाहत कठोर स्वरात म्हणाला, 3 महिन्यांचा पगार घे आणि आजपासून इथे दिसू नकोस. पण सर, अचानक तिने काहीतरी बोलायचा प्रयत्न केला, पण तो थेट म्हणाला, म्हणूनच 3 महिन्यांचा पगार देतोय मिस दिया, सो नाव गो. ती हताश होत निघून गेली आणि अयांश थेट रेयांशकडे गेला. त्याला एक जोरदार घुसा लगावत तो म्हणाला, कमॉन भाऊ, ती स्वतःच्या इच्छेने आली होती. माझ्या लुक्सवर मुली मरतात, मी काय करू? लुक्स? बाहेरील सौंदर्यावर भाळणाऱ्या मुली फक्त तुझा वापर करतात, जसं तू करतोस. ती आली कारण तुझ्याकडून संधी होती. आज लुक्स आहे म्हणून मुली मागे पुढे आहेत, पण उद्या जेव्हा ते राहणार नाही तेव्हा कोण असणार तुझ्यासोबत? त्यापेक्षा लक्ष कामावर केंद्रित कर. काहीच कायमस्वरूपी नसतं आयुष्यात, लक्षात ठेव.
अयांशच्या या बोलण्यावर रेयांशने थोडंसं खजील होत कान पकडले. वा रे, आता फक्त रक्त सांडणं बाकी होतं. भावा, तुझे हे मानसशास्त्राचे लेक्चर रेकॉर्ड करून ठेव. झोप येत नसेल तेव्हा नक्की ऐकेन. अयांशने त्याला चुकवले. त्याला समजावणे म्हणजे बैलाच्या पुढे बीन वाजवण्यासारखं होतं. शालिनीजी स्वयंपाकघरात होत्या आणि तन्वी त्यांच्या हातातील प्रत्येक हालचाल बारकाईने पाहत होती. अचानक ती म्हणाली, आई, तुम्हाला माहीत आहे उत्तर देणं किती सोपं असतं? काय? शालिनीजींनी आश्चर्याने विचारलं. उत्तर देणं? बघा ना, एकदा ठाम बोललात की मन हलकं होतं आणि खूप बरं वाटतं, तन्वी म्हणाली. शालिनीजींना आठवलं कसं त्यांनी आज सुबोधजींना उत्तर दिलं होतं. तेव्हा बोलून गेल्या, पण आता मनात भीती होती. ना जाणे ते काय विचार करत असतील. राग तर नक्कीच असेल, पण तो कशा प्रकारे व्यक्त करतील याची काळजी वाटत होती. रात्रीच्या जेवणानंतर शालिनीजी खोलीत आल्या. मनात अजूनही भीती होती. त्यांनी पाहिलं सुबोधजी शांतपणे बसले होते, हातात मद्याचा ग्लास. त्या हळूच पुढे आला आणि मद्याची बाटली उचलायला हात पुढे केला. तेव्हा सुबोधजींनी त्यांच्या मनगटाला घट्ट धरला आणि हसत म्हणाले, नाही शालू, नाही, सोडून द्या हे. शालिनीजींनी हात सोडून घेतला. त्या दूर झाल्या, पण सुबोधजींच्या चेहऱ्यावर रागाच्या आठ्या उमटल्या. दात आवळत ते म्हणाले, हे हे आहे तुमचं खरं रूप. पत्नी म्हणून राहणं फक्त एक तडजोड आहे तुमच्यासाठी. या शब्दांनी शालिनीजींना आतून दुखावलं. त्या शांतपणे म्हणाल्या, होय, तडजोडच आहे. म्हणूनच दोघांचं आयुष्य असं झालंय. अयांशला समजावलं, पण रेयांशचं काय? त्याला आईशी बोलायलाही वेळ नाही, किंचितचाही आदर नाही. तुमच्याच मार्गावर चालतोय, पण पूर्णपणे तुमच्यासारखं नाही. रेयांशचा उल्लेख ऐकून सुबोधजींनी त्यांना रोखून पाहिलं. असं काय विशेष केलंय त्याने? त्याने स्वतःच्या मोठ्या बहिणीशी उद्धटपणा केला, चापटही खाल्ली, पण काही फरक पडला नाही. हे ऐकून सुबोधजी हसले, पण ती हसू एकटेपणाने भरलेली होती. त्यांनी व्यंगात्मक आवाजात म्हटलं, तुम्ही एक गोष्ट विसरताय. तुमच्या सुनबाईच्या संमतीशिवाय काहीही होऊ शकत नाही. आणि ज्या दिवशी तिलाही गैर आणि आपलं यातला फरक कळेनासा होईल, तेव्हा रेयांशच्या हातांना तिला स्पर्श करायला संधी मिळेल. हे ऐकून शालिनीजी क्षणभर स्तब्ध झाल्या. त्या शांतपणे म्हणाल्या, किती दिवस असंच गैरसमज करून घेणार? त्यांच्या आवाजात ओलसरपणा होता, पण त्यांनी अश्रू लपवले. सुबोधजींनी संतापाने मद्याची बाटली जमिनीवर फेकली. जोपर्यंत तुम्ही माझ्यासमोर आहात, जोपर्यंत त्या जुन्या गोष्टी आठवत राहतील, आणि जोपर्यंत मी जिवंत आहे. शालिनीजींना समजलं, त्यांच्या प्रत्येक लहानशा बोलण्यानेही सुबोधजींना मोठा धक्का बसतो. मद्याच्या बाटलीचे तुकडे झाले होते. सुबोधजी उठून पलंगाकडे जात होते आणि तेव्हा एक काचेचा तुकडा त्यांच्या पायात रुतला. ते वेदना न जाणवताच पुढे गेले, पण शालिनीजींनी जमिनीवर पडलेल्या रक्ताच्या थेंबांकडे पाहिलं आणि धडपडत त्यांच्याकडे गेल्या. ते बिछाण्यावर पडले होते, तर शालिनीजींनी त्यांचा पाय हातात घेतला. जखम खोल होती, रक्त वाहत होतं. त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. त्यांनी सुबोधजींकडे पाहिलं. सुबोधजींनी डोळे उघडून त्यांच्याकडे पाहिलं. अयांशचे शब्द आठवले, त्यांना त्रास होत नाही का? ना जाणे का, पण हे आठवताच त्यांनी आपला पाय मागे घेतला. शालिनीजींनी चकित होऊन पाहिलं. तुम्ही जागे आहात? त्यांनी काही उत्तर दिलं नाही. शालिनीजींनी त्यांचा पाय पुन्हा धरला आणि पट्टी लावली. राग एवढा वाढला की स्वतःलाच दुखावू लागले. तर तो राग सोडून द्यावा. तुम्ही ऐकाल असं वाटत नाही, पण तरीही सांगितलं. तुम्ही दाखवत नाही, पण मला माहीत आहे की तुम्हाला दुखतंय, आणि मी तुम्हाला दुखावलेलं पाहू शकत नाही. त्यांनी पट्टी बांधून औषध ठेवलं आणि उठून निघून गेल्या. अयांशने तन्वीच्या बेडसाईड टेबलवर एक बॉक्स ठेवला. बाथरूममधून बाहेर आलेल्या तन्वीची नजर त्यावर पडली. तिने विचारलं, हे काय आहे? बघून घे, अयांशने छोटंसं उत्तर दिलं. असं बोलू शकतो ना? किती विचित्र आहेस. तन्वीने बॉक्स उचलला आणि काही क्षणांनी त्याच्याकडे एकटक पाहू लागली. काय झालं? अयांशने विचारलं, पण तन्वी काहीही न बोलता त्याच्याकडे एकटक पाहत राहिली. हे पाहून अयांश हळूच म्हणाला, तन्वी, तुला हे कुठे सापडलं? आईचा फोटो, बाबा आणि मी. हा तर खराब झाला होता. तिच्या तोंडून निघालेले शब्द ऐकून अयांश हसत म्हणाला, काल कपाटात चुकून दिसलं म्हणून लपवून ठेवलं. थोडा वेळ लागला ठीक करायला, पण येताना घेऊन आलो. तन्वीच्या डोळ्यात पाणी तरळले. एका सुंदर फ्रेममध्ये तिच्या आईवडिलांसोबतचा फोटो होता. तिने तो फोटो छातीशी घट्ट धरला आणि त्याचवेळी तिच्या डोळ्यांतून अश्रूंचा ओघ सुरू झाला. अगं, तू रडतेस का? मला वाटलं तुला आनंद होईल, अयांशने खूप निरागसतेने विचारले. ते ऐकून तन्वी हसत म्हणाली, अरे बुद्धू, मी आनंदी आहे. अयांशने हसत हात पुढे केला,
तन्वीने तो फोटो त्याच्या हातात दिला. अयांशने तो उचलून पलंगाजवळच्या टेबलावर ठेवला आणि म्हणाला, मनात खूप त्रास असला तरी स्वतःला शांत दाखवणं अवघड असतं. तन्वी त्याच्याकडे पाहत म्हणाली, थँक्यू, थँक्यू सो मच. तिची नजर पुन्हा एकदा त्या फोटोवर स्थिरावली. मला वाटलं तो कधीच नीट होणार नाही. करायचा विचार केला होता, पण तू आधीच करून टाकलास. थँक्यू. खूप झाला आता हे, अयांश लाजून म्हणाला आणि तन्वी हसली. कॉफी प्यायची का? तन्वीने अचानक विचारलं. अयांशने मान हलवून होकार दिला आणि ती वळताच तिचा पाय थोडासा अडखडला. सावध. अयांशने पटकन दोन्ही हात तिच्या बाजूला पसरले आणि तन्वीनेही त्याचा हात पकडला. तिच्या थंड हाताच्या स्पर्शाने त्याच्या हृदयाची धडधड वेगाने वाढली. तन्वीच्या नजरा एका क्षणासाठी त्याच्या शांत चेहऱ्यावर थबकल्या. दोघांचेही डोळे एकमेकांवर होते. अयांशने हळूच विचारले, तू ठीक आहेस? ते ऐकताच तन्वी जणू भानावर आली. तिने पटकन मान हलवली आणि होकार दिला. त्याचा हात सोडून लांब उभी राहिली. अयांशच्या नजरा स्वतःवर जाणवल्याने ती गडबडून खोलीबाहेर निघून गेली. खोल श्वास घेत तिने स्वतःशीच पुटपुटत म्हटलं, हे प्रभू, माझ्या आयुष्यातच सगळ्या विचित्र गोष्टी का घडतात? किती विचित्र परिस्थिती होती. अयांशने खोलीत उभं राहून आपल्या बाहूला स्पर्श केला, जिथे काही वेळापूर्वी तन्वीचा हात लागला होता. त्याच्या हृदयाची धडधड पुन्हा वेगाने होत होती. हा खूप विचित्र अनुभव होता. काही वेळानंतर तन्वी 2 कॉफीचे मग घेऊन खोलीत आली. अयांश सोफ्यावर लॅपटॉप घेऊन बसला होता. ती हसत टेबलावर कॉफी ठेवून जवळच्या दुसऱ्या सोफ्यावर बसली. अयांशने लॅपटॉपकडे पाहतच विचारलं, काही प्रश्न आहेत? आहेत, पण काही प्रश्नांना तू उत्तर द्यायचं टाळतोस. आणि मी विचार करू नये असं ठरवलं तरी मन त्याच्याशी झगडत राहतं, तन्वीने हळू आवाजात म्हटलं. हे ऐकून अयांशचे हात लॅपटॉपवर थांबले. तो तिच्या डोळ्यात पाहू शकत नव्हता. तन्वी त्याच्याकडे बघत होती. हे लक्षात आल्यावर तिने विषय बदलला. आज कितवी तारीख आहे? अमायराच्या साखरपुड्याला किती दिवस राहिले? तारीख हा शब्द ऐकताच अयांशच्या लक्षात आलं. 6 महिन्यांचा खेळ झपाट्याने संपत चालला होता. त्याने कॉफीचा घोट घेत उत्तर दिलं, 9 ऑगस्ट. ओके. अमायरा आणि तिच्या साखरपुड्याच्या विचारात तन्वी शांत कॉफी पित होती. पण अयांशच्या मनात मात्र अस्वस्थता दाटून आली होती. 6 महिन्यांपासून 5 महिने संपले होते आणि त्यातही 3 दिवस कमी झाले होते. तन्वी झोपली होती. अयांशने तिच्याकडे पाहत मनाशी काही विचार केला आणि मग तो सोफ्यावर झोपून गेला. साखरपुड्याच्या तयारीच्या गडबडीत शालिनीजींनी अजिबात लक्ष दिलं नाही की सुबोधजी गेल्या 3 दिवसांपासून खूप शांत दिसत होते. तिकडे अयांश आणि तन्वी यांच्यातील संवादाचा सिलसिला मात्र खूपच रोचक बनत चालला होता. तन्वी बिनधास्तपणे काहीही विचारायची आणि अयांशच्या उत्तरांनी ती अनेकदा आश्चर्यचकित व्हायची. अमायरा आणि तन्वी यांच्यातही हळूहळू एक सुंदर मैत्रीचं नातं तयार होत होतं. जी मुलगी कधी तिला सरळ सोट बोलली नव्हती, ती आता लहान सहान गोष्टींसाठी देखील तिची मते विचारायची आणि तन्वीही तिच्याशी खूप चांगल्या प्रकारे वागत होती. आज साखरपुड्याचा दिवस होता. सौरवीजींच्या घरी त्यांचे कुटुंबीय आले होते. एका क्षणासाठी शालिनीजींना आपल्या भावाची आठवण झाली, पण त्यांनी हसत कामाकडे लक्ष दिलं. त्या पाहुण्यांच्या स्वागतात व्यस्त होत्या आणि सगळं काही अतिशय छान चाललं होतं. सगळं खूप सुंदर पार पडलेलं होतं. लोक त्यांची भरभरून प्रशंसा करत होते. शालिनीजींना एक ओळखीची चाहूल लागली जेव्हा त्यांनी दरवाजातून आत येणाऱ्या आपल्या भावाकडे, प्रमोदजी आणि त्यांची पत्नी धामिनीजी आणि त्यांची मुलगी कनककडे पाहिले. तेव्हा त्यांच्या डोळ्यात पाणी आले. गुड्डू, एवढंच बोलून त्या धावतच आपल्या भावाच्या मिठीत शिरल्या. वर्षानुवर्ष लोटल्यानंतर आपल्या लहान भावाला पाहून डोळ्यात अश्रू येणं साहजिकच होतं. अयांशने त्यांना पाहताच आनंदाने धावत जात आपल्या मामींना मिठी मारली आणि धामिनीजींनीही त्याला प्रेमाने आपल्या हृदयाशी लावून घेतलं. बिट्टू, माझं बाळ. काही नाती इतकी जिव्हाळ्याची असतात की त्यांना शब्दात मांडणं उघड होऊन जातं. बहीण भावाचं प्रेम तसंच असतं आणि आई वडिलांसारखे असणाऱ्या मामा मामींना पाहून अयांशचं आनंदित होणं स्वाभाविक होतं. कनक तर धावतच त्याच्या मिठीत शिरली. भैया, किती आठवण येते तुमची, काय सांगू. शालिनीजी आणि अयांशला अशा प्रकारे आपल्या कुटुंबासोबत पाहून अमायरा, अतुलजी, सौरवीजी आणि उर्मिलाजी आनंदाने पाहत होते. पण सुबोधजी मात्र भावनाशून्य भासले. त्याचवेळी तन्वीच्या चेहऱ्यावर एक समाधानाची कुटील हास्यरेषा उमटली होती, जी स्पष्ट सांगत होती की हे सगळं तिच्या योजनेचा भाग होतं. सुबोधजींच्या जवळ उभी राहत तिने हळू आवाजात म्हटलं, सासरेजी, थोडा आनंदी व्हा. पत्नी आणि मुलाला इतका आनंदात पाहून तुम्हालाही आनंदी व्हायलाच हवं. आणि हो, थँक्यू म्हणायची गरज नाही. सून सून म्हणून तुम्ही माझ्यात सूनसारखा जीव टाकलात.
आता सुनेचं कर्तव्य असतं की कुटुंबाला पूर्ण ठेवावं. तेच केलं फक्त. तन्वीने आपली गोष्ट पूर्ण करून मंद हसली. सुबोधजींनी एक नजर तिच्याकडे टाकली, मात्र काहीही प्रतिक्रिया न देता ते आपल्या ओळखीच्या काही लोकांसोबत निघून गेले. शालिनीजी खूप आनंदात होत्या, अयांशही. पण त्याच्या मनात प्रश्न उमटला, हे लोक आले कसे? त्याच वेळी तन्वी समोर येऊन हसत त्यांच्या पाया पडली. तिच्या चेहऱ्यावरचे भाव पाहून अयांशला थोडी शंका आली. धामिनीजींनी प्रेमाने तन्वीच्या डोक्यावर हात ठेवत शालिनीजींकडे पाहून म्हटलं, दीदी, हिच्या आग्रहामुळेच आम्ही नाही नाही म्हणू शकलो. तन्वी हसली, तर अयांश आणि शालिनीजी तिच्याकडे पाहत राहिले. तन्वीच्या चेहऱ्यावर एक कुटील हास्य उमटलं. तिला 2 दिवसांपूर्वीची रात्र आठवली. फ्लॅशबॅक. 2 दिवसांपूर्वी रात्री अयांश शालिनीजींसोबत बसला होता. त्याचा फोन टेबलावर होता. तन्वीने तो उचलला आणि त्याला अनलॉक करण्याचा प्रयत्न केला. अयांशला तो वापरताना पाहिल्यामुळे तिला ते अवघड नव्हतं. थेट अयांशच्या मामींचा नंबर शोधून तिने कॉल लावला. काही रिंगनंतर तिकडून आवाज आला, बिट्टू. नमस्ते मामीजी, तन्वीने आदरपूर्वक म्हटलं. धामिनीजींना विश्वास बसत नव्हता. त्यांच्याशी बोलून त्यांना बरं वाटलं. थोडा वेळ गप्पा झाल्यानंतर तन्वी म्हणाली, मामीजी, अमायराची मंगणी आहे. तुम्ही नक्की या. आईला खूप बरं वाटेल. आणि अयांश, तो तर खूप आनंदी होईल. हो बाळा, आम्हालाही त्याची खूप आठवण येते, पण ते नाही मानणार. धामिनीजींनी त्यांच्या पती प्रमोदजींकडे पाहिलं आणि फोन स्पीकरवर टाकला. मामीजी, तुम्ही या ना. मला माहिती आहे मामाजी नाही यायला इच्छित, पण त्यांच्या निर्णयामुळे आईला दुःखी करणं बरोबर आहे का? ती बोलत नाही, पण तुम्हा सगळ्यांना खूप मिस करते. तिच्यासाठी तुमच्याशिवाय दुसरं कोण आहे? तन्वीने जरा भाऊक होत विचारलं. प्रमोदजी काही बोलू शकले नाहीत, तर धामिनीजींना काय उत्तर द्यावं ते समजलं नाही. तेव्हाच तन्वी पुन्हा बोलली, मी वाट पाहीन. आईच्या चेहऱ्यावर ती आनंदाची चमक पाहायची आहे. क्षणभर थांबून तिने फोन कट केला आणि अयांशला संशय येऊ नये म्हणून नंबरही डिलीट केला. त्या क्षणी ती मंद हसली. तुम्हाला यावंच लागेल. फ्लॅशबॅक समाप्त. अयांश आणि शालिनीजी खूप आनंदी होते. अतुलजी आणि सौरवीजींनीही त्यांचे मनापासून स्वागत केले. रेयांशला मात्र फारसा फरक पडला नाही, पण प्रमोदजींनी मात्र सुबोधजींना पूर्णपणे दुर्लक्षित केलं. साखरपुड्याच्या विधीला सुरुवात झाली. सगळ्या घरात आनंदाचं वातावरण होतं. विधी पार पडली. सर्वांमध्ये सुबोधजीही हसत सामान्य वागत होते, पण प्रमोदजींना तिथे राहणं अवघड होऊ लागलं. संध्याकाळ झाली. सगळे पाहुणे निघून गेले. प्रमोदजीही आपल्या कुटुंबासोबत निघाले. तेव्हा अयांशने त्यांचा हात पकडला. लहान मुलासारखा तो त्यांच्याकडे पाहत म्हणाला, प्लीज जाऊ नका मामू. अयांश. पुढे काही बोलायच्या आधीच त्यांचं लक्ष बहिणीकडे गेलं. डोळ्यात नमी होती, पण ते काही बोलू शकले नाहीत. धामिनीजींनी हलकंसं मान हलवून होकार दिला, तर सौरवीजी म्हणाल्या, आणि नाहीतर काय भाऊजी, इतक्या वर्षांनी आलात. वहिनी खूप आनंदात आहेत. थोडे दिवस तरी थांबा ना. शेवटी ते थांबले. कनकला अमायरा आणि तन्वीसोबत घेऊन अमायराच्या खोलीत गेल्या. शालिनीजी आपल्या भावासोबत गप्पा मारत बसल्या, तर अयांश आपल्या मामींशी गप्पा मारत त्यांची मांडी डोक्याखाली घेऊन लोळत पडला होता. शालिनीजींनी आपल्या भावाच्या चेहऱ्यावर प्रेमाने हात ठेवत हळूच म्हणाल्या, डोळ्यांनी वाट पाहिली तुझी. जे झालं त्यानंतर मी काही बोलले नाही, तुझा अपमान होऊ नये म्हणून. पण तुला आठवणही नाही आली? एकदा तरी येऊन पाहावंसं वाटलं नाही? दीदी कशी भाषा वापरताय? तुम्हाला त्रास होत असेल आणि मी काहीच करू शकत नाही, ही भावना घेऊन बेबसपणे आयुष्य जगत होतो. एका भावासाठी त्याची बहीण दुःखात असणं, यापेक्षा मोठी असहाय्यता कोणती? प्रमोदजी भाऊक झाले. शालिनीजी हसल्या. होतात थोड्या गोष्टी, पण आता सगळं ठीक आहे. तू काळजी करू नकोस. मी इथे आनंदात आहे, म्हणूनच तर राहते आहे. सुबोधजी आपल्या खोलीकडे जाताना एक नजर त्या सगळ्यांकडे टाकून थांबले. अयांश आणि शालिनीजी आज खूप आनंदी दिसत होते. काही क्षण त्यांना पाहून ते निघून गेले. वर्षांनंतर आज शालिनीजींच्या चेहऱ्यावर गोड हास्य आणि आनंदाची चमक दिसत होती. उर्मिलाजी आपल्या खोलीत बसून हेच सगळं आठवत स्वतःशीच बोलल्या, ही तन्वीच या घरात सुबोधला योग्य मार्गावर आणू शकते. तिच्या त्या शब्दांसोबत तिला तन्वीने सुबोधजींना आज शालिनीजींच्या कुटुंबाला पाहून सांगितलेल्या गोष्टी आठवल्या आणि ती हसली. अयांश स्वतः मामा मामीच्या येण्याने आनंदी होता, पण आईला इतका आनंदी पाहून त्याचा आनंद द्विगुणित झाला. प्रमोदजींना जाणवलं की त्या भांडणामुळे त्यांनीही आपल्या बहिणीला दुःखच दिलं. आज जी खुशी होती ती आधीच त्यांच्यासोबत राहून मिळू शकली असती. रात्री अयांश आणि शालिनीजी त्यांच्या खोलीतून बाहेर आले. आपल्या आईला हलकेच मिठी मारत अयांश म्हणाला, आई, तुम्ही नेहमी असेच आनंदी राहा. मला खूप बरं वाटतं जेव्हा तुम्ही हसत असता. शालिनीजी हसत म्हणाल्या, तूही खूप आनंदी आहेस त्यांना पाहून.
त्यांनी प्रेमाने अयांशच्या गालावर हात फिरवला आणि त्याला झोपायला सांगितलं. तो म्हणाला, मी जरा कनकला भेटून येतो, असं म्हणून तो थेट अमायराच्या खोलीकडे गेला. त्याला जाताना पाहून शालिनीजी हसल्या. कोणी सांगेल का, हा मुलगा 28 वर्षांचा आहे? कित्येक दिवसांनी त्या स्वतःशी हसत होत्या. अयांश अमायराच्या खोलीत दरवाजाशी थांबला. खोलीत बेडवर अमायरा, तन्वी आणि कनक गप्पा मारत होत्या. जणू त्या फार वर्षांपासून एकमेकींना ओळखत होत्या. तन्वी तशीच होती. तिला कोण आवडला की त्याच्याशी लवकरच मैत्री करायची. अयांशच्या चेहऱ्यावर हलकी स्मितरेषा उमटली. भैया, अमायराच्या नजरेस तो पडताच तन्वी आणि कनकनेही त्याच्याकडे पाहिलं. तो आत येताच कनक पुन्हा त्याच्या गळ्यात पडली. ए किट्टू, बघ मामीच्या सोबतच होतो मी, त्याने तिला चिडवण्यासाठी मुद्दाम म्हटलं. कनकने आधी नाक मुरडलं, पण मग लगेच हळूच म्हणाली, काही नाही, मला तुमची खूप आठवण येत होती भैया. अयांशने प्रेमाने तिच्या केसांवरून हात फिरवत विचारलं. अच्छा, पण अजूनपर्यंत तर खूप बिझी होतीस ना? भैया, आता आमची वहिनी अशी आहे की जो कोणी तिच्यासोबत वेळ घालवेल तो सगळ्यांना विसरून जाईल, अमायराने मिश्किल हसत म्हटलं. कनकने लगेच त्याला दुजोरा दिला. हो, अगदी बरोबर भैया, हे खरंच आहे. अयांश हसला. त्याच वेळी तन्वीने कनकला विचारलं, एक सांग, तुझ्या भैयाने काय राईट्स वगैरे खूप अभ्यासले आहेत का, की तेच आहेत ते नियम बनवणारे? तिच्या प्रश्नावर कनकने अयांशकडे पाहिलं आणि जोरजोरात हसू लागली. वहिनी, रायटिंगचं किडेगिरी नाही, पण भैयाची ज्ञानभरी भाषणं त्यांना ती पदवी देऊन जातात. तन्वी हसू लागली. अगदी बरोबर. अयांश त्यांच्यात बसला होता, पण त्यांच्या बोलण्याने त्याने कपाळावर हात मारला. हे भगवान, खरंच या मुलींच्या गप्पांना कुणीही हरवू शकत नाही. तो उठत होता तेव्हा तन्वीने विचारलं, अरे कुठे चाललास? झोप आली का? बरं जा मग. स्वतःच प्रश्न विचारून स्वतःच उत्तर देऊन तन्वी पुन्हा दोघींसोबत बोलण्यात रमली. शालिनीजी दूध घेऊन खोलीत आल्या. सुबोधजी खोलीत तिकडे तिकडे फिरत होते. त्यांनी टेबलवर दुधाचा ग्लास ठेवत हळूच म्हटलं, ते प्लीज रागवू नका. फक्त 1-2 दिवसच राहतील ते. कदाचित उद्याच निघून जातील. फक्त तोवर मी काही बोलणार नाही. सुबोधजींनी काहीच प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे शालिनीजींना समजलं की ते काही बोलणार नाहीत. त्यांनी त्यांना दुधाचा ग्लास दिला आणि पलंगावर जाऊन झोपल्या. कितीही आनंदी असल्या तरी या खोलीत त्यांना आता रिकामेपणा जाणवत होता, जे गेल्या कित्येक वर्षांपासून होता. काही वेळातच त्यांना झोप लागली. सुबोधजींनी दूध पिऊन टेबलवर ग्लास ठेवला आणि शालिनीजींवर नजर टाकली. त्यांनी हलकेच फिरणं थांबवलं आणि एका ठिकाणी बसले. वर्षांपूर्वी शालिनीजींची जवळपास सगळी नाती संपुष्टात आली होती आणि आज अचानक सगळ्यांना पाहून त्यांचा आनंद पाहून सुबोधजी काही विचार करायला भाग पडले होते. त्यांच्या आयुष्यातही एकटेपणा होता आणि वर्षांनंतरही ते त्या भूतकाळातून बाहेर पडू शकले नव्हते. त्यांचा पुरुषी अहंकार, जुनाट विचारसरणी की प्रेम, काहीही असो, पण दोघांचंही आयुष्य उद्ध्वस्त झालं होतं. काही वेळाने ते उठून पलंगावर बसले. नजर शालिनीजींवर गेली. त्यांचा चेहरा अजूनही तसाच होता, फक्त वाढत्या वयासोबत जरा जास्त परिपक्व आणि दुःख, चिंता स्पष्ट दिसणारी. शालू, त्यांच्या तोंडून सहज निघून गेलं, पण लगेच ते गप्प झाले. हळूच त्यांनी तिच्या उशाला हात लावून नीट केलं. त्यांचा स्पर्श लागताच शालिनीजींनी डोळे उघडले. काही काम आहे? सुबोधजी शांतपणे झोपले आणि चेहरा दुसऱ्या बाजूला वळवत म्हणाले, झोपा. आणि त्यांनी त्यांच्या बाजूची लाईट बंद केली. सुबोधजी लॉनमध्ये आले. प्रमोदजींना पाहताच त्यांनी आपला रस्ता बदलला. दीदीच्या बोलण्यावर विश्वास बसत नाही. तुमची वृत्ती कधीच बदलणारी नाही. चिंता करू नका, आम्ही लवकरच निघू, प्रमोदजीने कटाक्ष टाकत त्यांना म्हणाले. सुबोधजींनी मागूनच उत्तर दिलं, मी कधी तुला तुझ्या बहिणीपासून रोखलं होतं का? आणि आत्ताही नाही रोखत. प्रमोदजी हसले. महानता दाखवायची सवय मला वाटलं तुम्हाला फक्त वृत्तपत्र, मीडिया किंवा लोकांसमोरच आहे, पण नाही. बरोबर आहे. सुबोधजी रागाने मुठी आवडून घेत मागे वळून एक नजर टाकली आणि म्हणाले, तुझ्या बहिणीला थांबवलेलं नाही मी कधी. माझ्या महानतेच्या चर्चांचा पुरे झाला आता. जरा तुझं. गुड मॉर्निंग मामाजी. तन्वीच्या आनंदी आवाजाने दोघंही गप्प झाले. तिने हसतच सुबोधजींकडे पाहिले आणि म्हणाले, तर माझे सासरे हे आहेत. आईने चहा तयार केला आहे, त्यामुळे कोणावर राग काढून चहा फेकायचा आणि कप तोडायचा असे काही विचार करत असाल तर त्याआधी जरा तो शांतपणे प्यायलाच बरं होईल. सुबोधजींनी प्रमोदजींकडे एक कटाक्ष टाकत तिथून काढता पाय घेतला. तन्वी आता हसत म्हणाली, मामाजी, म्हणायला तर हे माझे सासरे आहेत, पण वागणं अगदी टिपिकल सासू किंवा आजी सासूसारखं. आई आणि आजी तर अगदी निवांत असतात, त्यामुळे ह्या कमतरतेची भरपाई हे करतात. तिच्या या बोलण्यावर प्रमोदजी हसून मोकळे झाले.
अयांशसाठी कॉफी ठेवून तन्वीने थोडं रागवल्यासारखं करत विचारलं, यार तुम्ही ऑफिसलाच चालले आहात ना? अयांश आरशासमोरून वळत म्हणाला, हो. ठीक आहे, मग इतकं सजून धजून तयार होण्याआधी हे तरी लक्षात ठेवा की काम तर होईल, पण मामा मामी कनक उद्या निघून जातील बुद्धू, असं म्हणत तिने कपाळावर हात मारला. अयांशने क्षणभर विचार केला आणि मग म्हणाला, ओ हो, हे तर लक्षातच आलं नव्हतं. हा हा हा, तूही विचार करतो का? तन्वी त्याला चिडवण्यासाठी म्हणाली. अयांशने भुवया उंचावत तिला पाहिलं, पण ती हसतच राहिली. मग ती गोड हसून म्हणाली, अच्छा बाबा, मजाक होता. अयांश काही बोलणार इतक्यात तन्वी हसत पुढे गेली, पण नंतर थांबून मागे वळून म्हणाली, गिफ्टच्या बदल्यात माझ्याकडून ही भेट. अयांशच्या चेहऱ्यावर हसू उमटलं, आणि खरंच खूप सुंदर होतं. थँक्यू सो मच. मेन्शन नॉट. अजून पहा तन्वीचा चमत्कार, असं म्हणत ती हसत निघून गेली. अयांशच्या चेहऱ्यावरची स्मितरेषा वाढत गेली. खरंच तिच्या येण्याने आईमध्ये झालेला बदल तो स्पष्ट पाहू शकत होता. दुसऱ्या दिवशी प्रमोदजी, धामिनीजी आणि कनक निघून गेले. शालिनीजी खूप आनंदी दिसत होत्या आणि हे पाहून उर्मिलाजीही समाधानी होत्या. तन्वीने पाहिलं की सुबोधजी आता बराच वेळ शांत दिसत होते आणि हे पाहून तिच्या मनात वेगळेच विचार सुरू झाले. हळूहळू अयांश आणि तन्वीला सहवासात 6 महिने कधी संपले हे समजलंच नाही. ऑफिसच्या कामात गुंतलेला अयांश नकळत पुन्हा पुन्हा तन्वीबद्दल विचार करत होता. पूर्ण दिवस त्याचं लक्ष भलतीकडेच जात होतं. संध्याकाळी घरी परतल्यावरही त्याने खोलीत शिरून दरवाजा लावला. एक विचित्र अस्वस्थता जाणवत होती. काही वेळाने जरा शांत वाटल्यावर तो बाहेर आला. शालिनीजींसोबत तन्वी रोजच्या सारखी होती आणि हे पाहून अयांशच्या चेहऱ्यावर नकळत हसू उमटलं. तो कितीही प्रयत्न करतो, पण तो आईला असा आनंदी ठेवू शकला नव्हता जसा तन्वी ठेवीत होती. तिचा आनंदी आवाज त्याच्या कानावर पडला, आई, एक सांगा ना, तुम्हाला नाही वाटत की आज तुमच्या श्रीमानांच्या जेवणात थोडी साखर किंवा मध टाकायला हवं? शालिनीजींनी तिच्याकडे प्रश्नार्थक पाहिलं. तर तन्वी हसतच म्हणाली, अहो, इतक्या दिवसांपासून शांत आहेत. काय माहीत, गोड खाल्लं तर जिभेवरून थोडी गोड बोलणी तरी निघतील. आतापर्यंत त्यांचे कटू शब्दच ऐकायला मिळाले आहेत ना. यानंतर पुढे काय होते ते पहा आपल्या या कथेच्या पुढच्या भागात.